आपण थेट आलेलो आहोत कोल्हापूरमध्ये। कोल्हापूरमधली ही दृश्य आहेत ताजी। कोल्हापूरचा महापौर आणि उपमहापौर आज ठरणार आहे। महापौर पदासाठी महायुतीकडून भाजपच्या रूपाराणी संग्राम निकम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि त्यांच्या विरुद्ध काँग्रेसच्या सचिन मारुती यांनी अर्ज दाखल केलेला आहे आणि त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होती आहे। कोल्हापूरमधून ही दृश्य आपण थेट पाहतोय आणि काँग्रेसच्या सचिन मारुती शेंडे यांनी सुद्धा अर्ज भरलेला आहे। उपमहापौर पदासाठी महायुती अंतर्गत जनसुराज्य शक्ती पक्षाच्या अक्षय जरग तर काँग्रेसच्या दुर्वास कदम यांनी अर्ज भरलेले आहेत आणि जर आकडेवारी पाहिली तर महायुतीकडे 46 आणि महाविकास आघाडीकडे 35 नगरसेवकांचं संख्याबळ आहे आणि आता या उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत। कोल्हापूरचा महापौर आणि उपमहापौर आज ठरणार आहे। महत्त्वाची अपडेट पाहतोय कोल्हापूरमधून। ही थेट लाईव्ह दृश्य आहेत कोल्हापूरमधून। महापौर पदासाठी महायुतीकडून भाजपच्या रूपाराणी संग्राम निकम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि त्यांच्या विरुद्ध कोण आहे तर काँग्रेसच्या सचिन मारुती शेंडे यांनी अर्ज भरला आहे। उपमहापौर पदासाठी महायुती अंतर्गत जनसुराज्य शक्ती पक्षाच्या अक्षय जरग आणि काँग्रेसच्या दुर्वास कदम यांनी अर्ज भरल्याची माहिती आहे। आता जर पाहायला गेलं महायुतीकडे संख्याबळ 46 आहे आणि महाविकास आघाडीकडे 35 नगरसेवकांचं संख्याबळ आहे। त्यामुळे काय होतं हे पाहावं लागेल। सगळे ताजे अपडेट्स पुढारी न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। कोल्हापूरचा महापौर आणि उपमहापौर आज ठरतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर घडामोडी घडतायत। ही थेट दृश्य कोल्हापूरमधून। भाजपच्या रूपाराणी निकम महापौर पदाच्या रिंगणामध्ये आहेत आणि त्यामुळे बहुमताने कोण विजयी होणार, कोणाची वडी लागणार महापौरपदी उपमहापौरपदी हे पाहणं सुद्धा औत्सुक्याचं ठरेल।